श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा. कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. तर आज गुरुवार आहे, मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि मी लवकर उठले कारण की मला देवपूजा करून उंबरठा पूजन करायचं आणि सर्व सेवा सुद्धा करायच्या आहेत. तसं तर मी दर गुरुवारी लवकर उठते कारण की लवकर उठून मला अ, माझं देवघर आहे ते स्वच्छ करायचं असतं. जाळा जरमट लागला असेल, काय हे झालं असेल तर मला ते सर्व स्वच्छ पुसून घ्यायचं असतं. आणि दर गुरुवारी मी पूजा करताना मंदिरात स्वास्तिक सुद्धा काढते कुंकवाचं आणि देव स्वच्छ करून परत दरवाजा वगैरे स्वच्छ करते, उंबरठा पूजन करते, दारात रांगोळी काढते, तुळशीला आणि दारात दिवा लावते. आणि तसं तर मला रोज तर हळदीचं लेपन करायला जमत नाही, पण मी दर गुरुवारी अमावास्या आणि पौर्णिमेला आवर्जून करत असते ह्या गोष्टी सर्व. आरूचा डॅडा बाहेर गेला आणि मी तिच्या बाजूला झोपलेली उठली तेव्हा तीही मी नव्हती म्हणून लवकर उठली आणि पण ती काही परत झोपं नाही. मग तिला कसं तरी करून तासभर झोपवलं माझ्या मांडीवर आणि ती झोपल्यानंतर पुन्हा मी देवपूजा करायला लागली. आणि देवपूजा करताना समोरच दारामध्ये पक्षी आले होते. पक्षी तसे रोजच आमच्या घरापाशी येतात, खिडकीवर असतात. दारात मी त्यांना साईडला एका चपाती वगैरे ठेवत असते. ते खायला येत असतात रोज. पण पहिल्यांदा आज उंबऱ्यापाशी आलते, उंबरठ्यावर बसले होते. आत यायचेच बाकी होते. एवढ्या जवळ येऊन गेले पुन्हा ते. देवपूजा करताना समोर दरवाजा आहे, ते उत्तर दिशा येते आमच्या आणि समोरच गाय आहे आमची देशी गाय. तिचंही दर्शन होतं मला सकाळचं उठल्यावर. आणि देव धुवून घेतले स्वच्छ आणि माझं देव वरती ठेवत असते मी. आधी आरती लावून घेतली, नंतर सर्व देव व्यवस्थित ठेवले आणि हळदी-कुंकू वाहिला आणि आता स्वामींना अभिषेक घालते. स्वामींना अभिषेक घालताना दरवेळी मी पुरुष सुक्तक वाचूनच स्वामींना मी अभिषेक घालत असते. आता स्वामींना अभिषेकही घालून झाला. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून आधी मी स्वामींना हिना अत्तर लावते, नंतरला चंदन लावते आणि स्वामींना वस्त्र घालून मी माझ्या देवघरात व्यवस्थित ठेवते. स्वामींना अभिषेक घालून झाल्यानंतर आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं महालक्ष्मीची माझ्याकडे छोटी मूर्ती आहे. त्या मूर्तीला मी अभिषेक घातला आणि अभिषेक करताना मी श्री सुक्ताचं पठण केलं आणि मगच अभिषेक घातला. तुम्ही अभिषेक घालताना महालक्ष्मीचं जप करून पण घालू शकता किंवा श्री सुक्ताचं पठण करून पण तुम्ही अभिषेक घालू शकता महालक्ष्मीला. महालक्ष्मींनाही अभिषेक घातला आणि महालक्ष्मीची मूर्ती मी जिथं देवघरात ठेवायची तिथं ठेवली. फूल वगैरे वाहिला आणि पाया पडून घेतलं. देवपूजा झाल्यानंतर मी पोहे बनवले. आरूला पोहे चारले कारण की माझा उपवास होता. मी म्हटलं संध्याकाळीच उपवास सोडताना जेवण बनवेल कारण की हे सुद्धा नाहीत म्हणून. पूजा मांडणी कशी करायची तिथं तुम्हा सर्वांना माहितीच आहे. मी देवीची मुकुट वगैरे आणून तिथं स्थापना केली. त्यानंतर मी आचमन करून घेतलं. ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः म्हणून आचमन केलं आणि त्यानंतर ओम गोविंदाय नमः म्हणून पळीने पाणी हातावर सोडलं ताम्हणात. मग आचमन करून झाल्यानंतर मी देवीची पूजा केली. धूप अगरबत्तीने ओवाळलं आणि जे काही मला ठेवायचं होतं फळं वगैरे ती ठेवली आणि रांगोळी साठवून काढायची होती तीही रांगोळी काढायला घेतली मी. पूजा मांडणी माझी दुपारीच झाली त्यामुळे फुलं काय आणली नाही. फुलं आता 4-5 वाजता घेऊन येईल. आरूला सांगेल ती घेऊन येईल फुलं देवासाठी. कारण तीच आणते नेहमी देवासाठी फुलं. आणि सकाळी पूजा मांडणी करायची होती पण नाही जमलं कारण आहोंचा फोन आला. ते यायला लागले होते. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक केला. त्यांचं आवरलं. त्यानंतर मग नंतरला निवांत दुपारी मी पूजा मांडणी करून घेतली. आणि पूजा मांडणी झाल्यानंतर माझी जी काही कामं होती ती करून घेतली आणि माझी कामं झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला मी माझ्या सेवा केल्या. तर मी माझ्या कोणत्या सेवा केल्या गुरुवारी त्या मी सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही पण अजून 2 गुरुवार आहेत तर त्या 2 गुरुवारी आवर्जून सेवा करा. तर कधीही कोणतीही सेवा केली तर त्याचं फळ निश्चितच मिळतं. भले लेट का होईना पण ते फळ नक्की मिळतं. आणि कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही. त्यामुळे आवर्जून सेवा करत जावा. अजून एक तुम्हाला आवर्जून सांगावसं वाटते. बघा पण पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. जर तुमचा उपवास आहे, तुम्ही गुरुवार करताय महालक्ष्मीचे तर त्या दिवशी आवर्जून नवऱ्याच्या पाया पडा. तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, की माता लक्ष्मी सुद्धा भगवान विष्णूंचे पाय चेपत असते, भगवान विष्णूंची सेवा करतच असते. त्यामुळे
आपलाही ज्यावेळी उपवास असेल, ज्यावेळी कोणता सण असेल, आपण व्रत करतो, उपवास पकडतो, पूजापाठ करतो, त्या दिवशी आवर्जून नवऱ्याच्या पाया पडत जावा. जमलं तर तुम्ही रोजच पाया पडला तर अतिउत्तम आहे तुमच्या घरासाठी, संसारासाठी. तर आपण आपल्या घरासाठी, संसारासाठी आपण आपल्या नवऱ्याच्या रोजच पाया पडला पाहिजे. पण नाही जमलं तर कमीत कमी ज्या दिवशी तुमचा उपवास असतो, तुम्ही व्रत पकडता, पूजापाठ करता, त्या दिवशी आवर्जून पडा. कारण माता लक्ष्मीसुद्धा भगवान विष्णूंची सेवा करत असते. त्यांनाही त्यांची सेवा करण्यामध्येच मन रमलेलं असतं आणि जिथं भगवान विष्णूंची सेवा होते, मग तिथं महालक्ष्मी कायम असते. तसंच आपणही आपल्या नवऱ्याची सेवा केली, तर महालक्ष्मी अजून आपल्यावर सुद्धा प्रसन्न होणार आहे आणि आपल्यावर कायम आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे आपल्या नवऱ्याचेही आवर्जून पाया पडा, नवऱ्याची सेवा करा. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. असं का म्हटलं माहितीये का? कारण की आजकाल मुली खूप शिकलेल्या असतात आणि त्या ह्या गोष्टी नाही मानत. आणि आजकालचे पुरुष लोकं पण म्हणत असतात, की पोरं सुद्धा म्हणत असतात, की लग्न झालेली बायका जरी पाया पडायला लागल्या, तरी बोलत असतात, की "पाया पडू नको, मला आवडत नाही." त्यामुळे जर कुणाला ह्या गोष्टी पटत असतील, तरच त्यांनी पाया पडा, नाहीतरी सोडून द्या. मी माझ्या नवऱ्याच्या ज्या दिवशी उपवास आहे, त्या दिवशी आवर्जून पाया पडते. कधी ते घरी असले तर आवर्जून पाया पडते, नाहीतर ते जास्त करून बाहेरच असतात ऑडिटसाठी. पण ज्यावेळी ते घरी असतात, माझी देवपूजा करून झाल्यानंतर त्यांचं अंघोळ वगैरे झाली असली, तर ते लवकर उठले असेल, तर मी त्यांचे तेव्हाच पाया पडून घेते. आणि मी पाया पडल्यानंतर त्यांना मी सांगितलं आहे, की मला तुम्ही काय आशीर्वाद द्यायचा आणि तो आशीर्वाद दिल्याशिवाय मी त्यांचे पायसुद्धा सोडत नाही आणि ते मला असा आशीर्वाद देतात. अखंड सौभाग्यवती भव असं ते म्हटले, की मी त्यांचे पाय सोडते. मी ह्या गोष्टी मानते आणि मला हे करायला आवडतं म्हणून मी आवर्जून माझ्या नवऱ्याच्या पाया पडते. मी माझ्या नवऱ्याच्या पाया पडायची संधी सोडत नाही. तुम्ही मानत असाल तर नक्की तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याच्या पाया पडा. कधी कोणत्या गोष्टीवरनं वाद झाला असेल आणि त्या दिवशी सण असेल किंवा माझा उपवास असेल, व्रत असेल, तर तरीही त्या दिवशी मी त्यांच्या पाया पडते आवर्जून. कारण की मी असा मनात राग धरत नाही, की आज माझं भांडण झालंय, मी नाही बोलणार असं तसं नसतं. काही झालं तरी माझा जेव्हा उपवास असतो आणि ही घरी असतात, तर मी आवर्जून त्यांच्या पाया पडते. महालक्ष्मीची पोथी वाचून घेतली. महालक्ष्मीची पोथी वाचणार आपल्याला महालक्ष्मी नमन अष्टक वाचायचं आहे, कथा वाचायची, आरती करायची आहे. त्यानंतर मी माझी नित्यसेवा केली, 11 माळी जप केला, स्वामींचे 3 अध्याय वाचले, तारक मंत्र म्हटला 1 वेळा, विष्णू सहस्त्रनाम बोलले 1 वेळा, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलली. त्यानंतर 16 वेळा नवरनाव मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र. ह्या एवढ्या सेवा मी केल्या आणि तरीही त्यातली एक सेवा माझी राहिली. कुंकुम मार्जन करायचं राहिलं देवीला. पण म्हटलं आता गुरुवार आहे, नाही जमलं तर उद्या शुक्रवार आहे. शुक्रवारी मी कुंकुम मार्जन नक्की करणार. म्हणून मी म्हटले, "ठीक आहे, शुक्रवारी आपण आवर्जून करायचं आहे. ही एक सेवा राहिली आपली." म्हणून मार्गशीर्ष शुक्रवारी तुम्ही कुंकुमार्जन करा. मी सुद्धा करणार आहे. आणि ह्या एवढ्या सर्व सेवा मी केल्या आणि संध्याकाळच्या टायमाला देवीला नैवेद्य दाखवला. तुम्ही एवढ्या सर्व सेवा केल्या की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.